मी त्याची गोष्ट सांगतो का जे लोक इथं मंडपामध्ये येऊन बसणार आहे त्या लोकांना मी पहिलेच सांगून देतो का माया कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये मेल्या मुर्द्यावानी बसायचं नाही. मला मेल्या मुर्द्यावानी बसणं आवडतच नाही. कारण हा चांगला कार्यक्रम आहे, धार्मिक कार्यक्रम आहे, धार्मिक कार्यक्रम, चांगला कार्यक्रम आहे, चांगला कार्यक्रम आहे, धार्मिक कार्यक्रम आहे, चांगला कार्यक्रम. काय बरं आता इथे एवढे लोक येऊन बसले हो, किती चांगले येऊन बसले का लुगडं गिगडं घालून आली बाबा बसून आली. तुमच्यासाठी नाही मायासाठी आली. म्हणजे कसं आहे का पावर इथं सगळे लोक किती चांगल्याने येऊन बसले हो ना. पण जिथं काल माया कीर्तनाचा कार्यक्रम झाला तिथं एक पोट्ट एवढं बदमाश होतो. माया कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये कसं बसलं असं मले तर त्याले पाहून असं वाटे बाबा तुले कसं वाटे बाबा, जसं काही खालून त्याला कोण स्टो लावला आणि वरतून चा शिजून राहिला. मी म्हणतो आपण चांगल्या कार्यक्रमाला इथं येऊन बसलो मग इथं आपल्याला चांगल्याने येऊन बसायला पाहिजे का नाही. पाहिजे म्हणजे मला खुर्चीच नाही दिली. बाप्पा इथं तुला काही तर मंडपामध्ये बसायचे पैसे लागून राहिले का? नाही माझी मैत्रीण यायची आहे म्हणते मैत्रीण आल्याशिवाय बजेट नाही जमत बाहेर. आता मैत्रिणी तेव्हा ते बसन तेव्हा म्हणजे तुलाच खुर्ची दिली हो म्हणते मला दिलीच नाही. मी म्हणून कसं आहे का काय लहान लहान पोरांनो तुम्हीच मला सांगा तुम्ही लोक दुकानात जाता का? जाते. मगाने गेलतो की चिप्स साठी. तुम्हाला विचारलं का मी ना ते विचारलं काय लहान लहान पोरांनो तुम्ही लोक चॉकलेटच्या दुकानात जाता का नाही? तोंडानं सांगा ना रे, तोंडानं सांगा ना. जाता का नाही? जाता ना. मग तुम्ही लोक चॉकलेट खाता का नाही? खाता ना. मग तुमच्या दाताले चॉकलेट चिपकते का नाही? चिपकते ना. का आजी तूच मला सांग ते गाईचं म्हशीचं जेव्हा शेण पडते जर ते शेण आपण एका मिनिटात उचललं त्याला खालून माती लागते का नाही? लागते ना. तेलाच्या कारखान्यात काकाजी मला चुकलं तर तुम्ही मला सांगा. तेलाच्या कारखान्यात काम करणाऱ्या कामगाराच्या कपड्यावर तेलाचे डाग राहते अजी साधं त्या गाईचं म्हशीचं दूध दोनाऱ्याचा ढोरो म्हशीवानी बैलावानी वास येते. आयुष्यभर जन्मभर भजन कीर्तन करून जर आपल्याला समजत नसन कीर्तनात कसं बसा